नमस्कार. माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि मी सध्या आहे दादर पश्चिम परिसरातील प्लाझा सिनेमाजवळ. प्लाझा सिनेमा येथे आपण पाहतोय BSTच्या बसचा भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्लाझा दादरच्या पश्चिम परिसरामध्ये असलेल्या प्लाझा सिनेमा समोरील ही घटना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय वीर कोतवाल उद्यान मैदान, वीर कोतवाल उद्यानचे उद्यान आहे आणि सोबत या ठिकाणी प्लाझा सिनेमा आहे आणि या परिसरामध्येच हा भीषण असा अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर हा एक भीषण अपघात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. ही BSTची दृश्य आपण सध्या या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी आपल्याला JCB पाहायला मिळत आहे. JCBच्या बाजूलाच ही BSTची बस दिसते आपल्याला, जी मोठी धडक पाहायला मिळत आहे. संपूर्ण बेसचा जर पार्ट आपण पाहिला, बेसचा जर भाग जो आहे तो आपण पाहिला तर पूर्णपणे तो रस्त्याला टेकल्याचं पाहायला मिळत आहे. भीषण असा हा अपघात सध्या आपण दादरच्या परिसरामध्ये पाहतोय. इथं दृश्य पाहिली इकडे तर या ठिकाणी आपल्याला आपण पाहतोय JCB हा जो या ठिकाणी आहे तो JCBला धडक जी आहे ती BSTने दिलेली आहे आणि या धडकेमध्येच साधारणतः पाहतोय की मोठा भीषण अपघात जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर बेसचे अनेक अपघात सध्या इथे होताना पाहायला मिळत आहेत आणि त्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती हा अपघात धक्कादायक आहे. कारण गेल्या अनेक अपघातांमध्ये BSTचे जेवढे पाहतोय आपण ज्या अपघातांच्या संख्या समोर येताना पाहायला मिळते, त्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. ही BSTची जर बस आपण पाहिली, या ठिकाणी बॅरिगेट्स होते. त्या बॅरिगेट्सला धडक देत ती साधारणतः आपण पाहतोय पूर्णपणे आपल्याला आत गेल्याचं पाहायला मिळतंय. आता आपण BSTचा पुढचा भाग पाहिला, मागच्या भागाचं कशाप्रकारे नुकसान झालंय ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानुसार आपण पाहतोय की ही BSTची जी बस आहे ती इलेक्ट्रिक बस आहे. MH01CV6511 या क्रमांकाची ही बस आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल आहे. खरं तर सध्या इलेक्ट्रिक व्हेइकल वापरण्याचं आवाहन केलं गेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती BSTच्या ताफ्यामध्ये अनेक इलेक्ट्रिक व्हेइकल्स सध्या दाखल आहेत. मात्र सध्या आपण पाहतोय की इथे हा जो भीषण अपघात जो आपल्याला पाहायला मिळत आहे, इलेक्ट्रिक व्हेइकलचा हा BSTची ही बस आहे, ज्याचा हा आपल्याला भीषण अपघात सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण BSTची दृश्य जर आपण पाहिली, सध्या पुढे जाऊन आपण हा दृश्य आपण पाहणार आहोत आता BSTच्या अपघाताचे. आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. जर परिसर पाहिला, या BSTची जी बस आहे त्या BSTच्या बसच्या खाली एक इलेक्ट्रिक गाडी आपल्याला पाहायला मिळत आहे, जी इलेक्ट्रिक आहे. ती सध्या या ठिकाणी आपण पाहतोय इलेक्ट्रिक गाडी सध्या तिला चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि भीती व्यक्त केली जाते की या ठिकाणी सध्या अनेक गाड्यांना धडक देत ही BSTची जी बस आहे ती या ठिकाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक जण जखमी असल्याचं बोललं जातंय. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मृत्यूची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे. मुळामध्ये आपण पाहतोय की ही जागा जर पाहिली तर या ठिकाणी दादर TTचं जे काही ब्रिज आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. समोर दृश्य जी तुम्ही पाहता त्या ठिकाणी हा BSTचा समोरचा भाग आहे बसचा, ज्याचा संपूर्ण चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. बसच्या समोरची काच जर आपण पाहिली ती पूर्णपणे तुटल्याचं, तिला चक्काचूर झाल्याचं पाहतोय. बाजूला JCB आहे. JCBला त्या बसची धडक बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि BSTच्या बसचा जो पुढचा भाग असतो बोनेट, त्याचा जर संपूर्ण दृश्य पाहिली तर त्याचं सुद्धा चक्काचूर झालेलं आहे. सगळं BSTचं सामान जे आपण पाहतो जे बाहेर पडल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहनांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. कारण हा जो रस्ता आहे तो साधारणतः दादर कबूतरखाना, शिवाजी पार्क अशा भागातून येणाऱ्या वाहनांना थेट दादर पूर्वला नेणारा हा जो काय दादर TTचा जे काही उड्डाणपूल आहे त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. मात्र सध्या ही जी काय BSTचा जो काही अपघात घडलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती आणखी वाहतूक कोंडी सध्या या ठिकाणी होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस असतील हे सुद्धा सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नेमकं या अपघाताचं कारण सध्या तपासलं जात आहे. जी माहिती समोर येते त्यानुसार BSTचा चालक होता त्याच्या नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचं बोललं जात आहे. वाहतूक साधारणतः पाहायला गेलं तर वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी एकीकडे होताना पाहायला मिळते. मात्र हा जो BSTचा बस चालक आहे या बसचा त्याचं बसवरील नियंत्रण त्याचं सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचं बोललं जात आहे. सध्याची जर दृश्य आपण पाहिली, समोर आपल्याला हे वीर कोतवाल उद्यान
हे पाहायला मिळत आहे आणि वीर कोतवाल उद्यानाच्या समोर प्लाझा सिनेमा आपण पाहतोय. प्लाझा सिनेमा थिएटर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच परिसरामध्ये दादरच्या वर्दळीच्या परिसरामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे. सध्याची जी दृश्य तुम्ही पाहता त्या ठिकाणी हा जो मार्ग आहे तो दादर साधारणतः आपण पाहतोय शिवाजी पार्क येथून येणारा तो रस्ता आहे. ज्या ठिकाणाहून वाहतूक जी येते ती थेट साधारणतः पाहतोय की दादर टिटलीला जाते आणि सोबतच दादर कबूतरखाना ते प्रभादेवीकडून येणाऱ्या वाहतूक जी आहे ती या ठिकाणाहून दादर टिटलीला जाते. ही सगळी दृश्य तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहतात. नेहमी या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ आपल्याला असते. सध्या जर पाहायला गेलं तर 10:30 ते पावणे 11च्या सुमारास हा अपघात झाल्याचं सध्या कळतं आहे आणि अशा परिस्थितीत हा झालेला भीषण अपघात साधारणतः पाहतोय की मोठ्या प्रमाणात हा अपघात आहे. वाहतूक कोंडी आणि वर्दळीच्या नागरिकांची सुद्धा धावपळ असते आणि अशा वेळेत हा अपघात झाल्यानं वाहतुकीला सुद्धा ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतं. सध्याची जर दृश्य पाहिली तर बीएसटीचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणतः पाहायला गेलं तर या ठिकाणी वाहतूक पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहेत ते दाखल आहेत. वाहतूक जी आहे ती सध्या कोंडी होऊ नये त्यामुळं वाहनं सुद्धा जे दादर पूर्व असेल किंवा शिवाजी पार्क येथे जाणाऱ्या वाहनं असतील त्यांना सुद्धा मार्ग जो आहे तो दाखवला जात आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बॅरिगेड्स पाहायला मिळतात. एमआरआयडीसी जे मुंबई महापालिकेचे आपल्याला एमआरआयडीसीचे इकडे बॅरिगेड्स पाहायला मिळतात. तेच बॅरिगेड्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते आणि समोर जर आपण ही आता दृश्य पाहिली तर या ठिकाणी या पुलाचं म्हणजे दादर जेटी पुलाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे काम सुरू असताना राईट साईडला तुम्ही ज्या काय बॅरिगेड्स सध्या पाहायला मिळत आहेत हेच बॅरिगेड्स पुढे सुद्धा असे लावण्यात आले होते आणि त्याच बॅरिगेड्सवरती बीएसटीची ही धडक आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे ते बॅरिगेड्स पडलेले त्याच्या खाली आपल्याला एक गाडी सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याला ही बीएसटीची प्रचंड अशी धडक ही आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आता ह्या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते की वाहतुकीच्या प्रशिक्षणाचं जो बीएसटीचे चालक आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचं प्रश्नचिन्ह जो आहे तो सध्या निर्माण झालेला आहे. त्यामुळं गेल्या अनेक महिन्यांमध्ये बीएसटीच्या बसचे अनेक अपघात झाले आणि या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे. ही जर दृश्य आपण पाहिली या ठिकाणी टायर असेल संपूर्ण रस्ता असेल आपण पाहतोय बीएसटीची बस आहे जी पूर्णपणे जमिनीला या अपघातानंतर टेकल्याचं पाहायला मिळत आहे. या बसच्या खाली एक गाडी सुद्धा आपण पाहतोय जी सध्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहतात त्या गाडीचा सुद्धा पूर्णपणे चक्काचूर सध्या झाल्याचं पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक बस होती ही या इलेक्ट्रिक बसमध्ये सध्या आपण पाहायला गेलं तर प्रवासी ही बस होती. या बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र सध्या या ठिकाणी प्रवास सुरू असताना या बीएसटीच्या बसमध्ये साधारणतः पाहतोय की काही जण जखमी झाल्याचं बोललं जाते तर एकाचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस सुद्धा जे आहेत ते दाखल आहेत. वाहतूक पोलीस सुद्धा दाखल आहेत. ते या सगळ्या वाहनांवरती या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी साधारणतः पाहतोय की वाहतुकीला मार्ग जे आहेत ते देताना पाहायला मिळत आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर हा जो परिसर आहे जो दादर पश्चिम येथील हा जो परिसर तुम्ही पाहता प्लाझा थिएटर आहे त्या बाहेरचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी वर्दळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहनांची आपल्याला नागरिकांची असतील ही आपल्याला पाहायला मिळते. वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आता ही बस या ठिकाणाहून नेमकी कधी हटवली जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत पोलीस असतील त्यानंतर बेस्ट प्रशासन असेल ते नेमकं यावरती कशाप्रकारे आता निर्णय घेतात. नेमकं ज्या प्रकारे चालकाचं नियंत्रण सुटलेलं आहे नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळं अशा अनेक घटना सध्या बीएसटीच्या बसच्या सातत्यानं घडताना पाहायला मिळतात. त्यामुळं या पार्श्वभूमीवरती आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे जो काही अपघात सध्या घडलेला आहे त्यामध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. इलेक्ट्रिक जी आहे ती ही बस होती. प्रवासी वाहतुकीची ही बस होती. त्यामुळं यामध्ये अनेक प्रवासी होते. त्यापैकी साधारणतः काही जण जखमी झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे. बीएसटीच्या बसचा हा संपूर्ण परिसर पाहिला आपण तर चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रशासन नेमकं आता यावरती कशाप्रकारे निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश सह मी वैभव पाटील, मुंबई.